नमस्कार मित्रांनो, आज आम्ही कोकणामध्ये नारळ आणि कलम लागवड करत आहोत. मी शहरात निवासी थेट कोकणातून तुमचे स्वागत करत आहे. कलम कशा प्रकारे लावतात ते दाखवत आहे. त्या खड्ड्यामध्ये पहिला का टाकायचं? गवत. कोण टाकतोय? शिंदे भाऊजी टाकते. त्याला माहिती आहे काय? हो. मीठ टाकतात ना? बस ना गावात. त्याच्यानंतर ते घरात लाकडच असतंय. मीठ टाकायचं. त्याच्यानंतर खत टाकायचं. शेणखत आणा बघूया. हॅलो मात्र जास्त शेणखत आहे, शेणखत आणा. मित्रांनो, नावा कलम लावला. आता नारळ लावणार आहोत. खड्डे पाडून ठेवले आहेत. मित्रांनो, आता आम्ही खड्डा भरून घेतलाय. त्याच्यानंतर मीठ टाकून घेतो. मीठमुळे वाळवी वगैरे पकडत नाही. त्यानंतर सुकला 15-15 खत. आणले ना तुरी? ना हे नारळाचं झाड आहे. बघ टॅबलर आहे काय ती? हा खड्डा पूर्ण भरून घ्यायचं. नारळीच्या खाली प्लास्टिक पिशवी आहे ती कापून घेत आहोत. नारळाचं झाड लावल्यानंतर साईडनी भर टाकायची. चंदा, ते सुकलेच होतं कमी. हो, गल्लो नुसतं ओला चीप तांदूळ आहे. खाली ते आणतो चांगले. हे का नाही करायचं. कलमाचं झाड आहे तर आम्ही लावत आहोत. भाऊजी माती टाकू दे. कडी आणली, खिडकले काय? हे कलमाचं झाड आहे, रत्नागिरी. ही साईड काढा म्हणजे पाणी जायला बरं पडत. इकडं म्हणजे सर पाणी जाईल. याला इकडं वाटायचे नंतर होती टाकून लावल्यानंतर त्यातली ओढू ना थोडी. त्यातली ओढू ना. हा लावला ना शब्द येईल ना. कलमाच्या खाली प्लास्टिक पिशवी असते ती फाडून ते काढतो.
खाली मुलुंड आलेले आहेत. टाकूया ना. पहिले खड्डे पाडून घेऊन त्याच्यानंतर शेणखत सुकला 15-15 मीठ हे खड्ड्यात टाकून भरून घेतलेला आहे तो. त्याच्यानंतर कलमाची प्लास्टिक पिशवी काढून घेतलेली आहे. खड्डा पूर्ण भरून घ्यायचा. इथं टाकू मोठी खड्डा परत पाहिजे ना. पावडर हे का ना जमेल पावडर पाहिजे. श्रावण महिना लागलेला आहे. आज 16 तारीख 16 ऑगस्ट. ऊन बघा मस्त पडलेलं आहे. आज आम्ही कोकणामध्ये नारळ, कलम आणि पेरू लागवड केली आहे. ते दाखवले तुम्हाला. शुभम फार्म हाऊस वलंगमध्ये आहे. रत्नागिरी कलम आहे. नारळ 8 का 9 आहेत. साईटनी पूर्ण नारळ लावले आम्ही. हे आमचे भावाजी रत्नागिरी कलम त्याला पाणी घालत आहेत. बघा साईटने पूर्ण नारळ लावले. नवीनच बाग केलेले आहे. हे बघा पेरूची लागवड. केळी कोकणातले केळं आहे. इथे कलम आहे. बाजूला लिंबी आहे. लिंबीचे झाड. हे बघा 12 महिने लिंबी असतात. मोसंबी, ही वांगीची झाडं. दुसऱ्या ठिकाणची झाडे फार्म हाऊसमध्ये दाखवत आहे तुम्हाला. व समोर चिकूचं झाड आहे. हे 5 वर्षापूर्वी नारळाची झाडं लावलेली आहेत. ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करायला विसरू नका.